नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समाजीकरण नेमकं काय असतं किंवा समाजीकरणाचा अर्थ असेल, त्याची व्याख्या असेल आणि ते कशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये त्या ठिकाणी कोणते कोणते घटक त्याला कारणीभूत असतात तर समाजीकरण घडवण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी समाजीकरणाची जी काही प्रक्रिया आहे तर ते एक शिक्षक म्हणून किंवा शिक्षकाची भूमिका यामध्ये नेमकी कशी असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सबसे पहले अपना पॉइंट है, पहला पॉइंट है समाजीकरण में शिक्षक की भूमिका. शिक्षक जितना छात्रों के लिए आवश्यक होता है उसी तरह से समाजीकरण में भी शिक्षक की बहुत अच्छी तरह से वहाँ पर भूमिका होती है. समाजीकरण में शिक्षक की भूमिका, उसमें पहला है छात्र शिक्षक सहयोग. छात्र शिक्षक सहयोग मतलब क्या है कि छात्रों को जो मदद होती है वो शिक्षक से किस तरह से मिलती है वो देखेंगे. शिक्षक सिर्फ शिक्षक न होकर एक पालक भी होते हैं. अपने छात्र की रुचि तथा मनोवृत्तियों की पहचान करना ज़रूरी है. छात्र की रुचि पहचान कर उसे विकसित करने में मदत तथा अवसर प्रदान करे. आणि या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे काही नातं आहे किंवा हे एकमेकांमध्ये ज्या प्रकारचं मदत त्या ठिकाणी करतात तर शिक्षक एक पालक त्या ठिकाणी असतो. ते पालक समजून किंवा त्या विद्यार्थ्याला समजून घेणे हे कितपत गरजेचं आहे ते या समाजीकरण या घटकामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी आवड असेल किंवा त्याची मनोवृत्ती असेल तर त्याचे ओळख करणे, त्याचप्रकारे त्याच्या आवडीनुसार तो कोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो किंवा कोणतं क्षेत्र त्याला आवडीचं आहे त्याच्या आवडीनुसार आपण त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला वेगवेगळे जे काही अवसर आहे किंवा वेगवेगळे जे काही संधी आहे ती उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचप्रकारे त्या संधीचं त्या संधीमध्ये किंवा त्याचं जे काही कौशल्य असेल त्या कौशल्यामध्ये तो खूप चांगला आहे तर ते कौशल्याची त्याची जाणीव करून तू याच क्षेत्रामध्ये पुढे काहीतरी कर किंवा पुढे त्याला प्रेरणा त्या ठिकाणी त्या शिक्षकांपासून भेटली पाहिजे. तर हे शिक्षकाचे अतिशय महत्त्वाचं कार्य या ठिकाणी समाजीकरण या घटकामध्ये होत असतं. अगला पॉइंट है परंपराओं का ज्ञान करवाना. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपली जी काही संस्कृती आहे तर या संस्कृतीविषयी माहिती देणे खूपच आवश्यक आहे. कारण या दिवसेंदिवस येणारी जी काही टेक्नॉलॉजी आहे तर यामध्ये संस्कृती टिकवणं हा देखील शिक्षकांपुढे एक मोठे आव्हान त्या ठिकाणी झालेले आहे. तर संस्कृति का समाजीकरण में बहुत बड़ा महत्व है. हमारे भारतीय परंपराओं से परिचित करवाना महत्त्वपूर्ण है, समाजीकरण में उपयुक्त साबित होता है. आणि या संस्कृतीचं जी काही आपली भारतीय संस्कृती आहे याचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे विद्यार्थ्याला माहिती करून देणे ही देखील महत्त्वाचं कार्य या ठिकाणी शिक्षकांकडे आहे. पुढचं आहे तर समाजीकरणमध्ये संस्कृतीसुद्धा खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून समाजामध्ये वावरताना त्या विद्यार्थ्याला आपल्या संस्कृतीचं भान असलं पाहिजे. हे देखील घटक महत्त्वाचा आहे. अगला है सामाजिक आदर्श का परिचय करवाना. सामाजिक आदर्श का परिचय करवाना कक्षा या मैदान में खेल के समय आदर्श को प्रस्तुत करे ताकि बच्चे उनका अनुकरण करे. आणि विद्यार्थी हा अनुकरणशील असतो. कोणताही घटक असेल तर त्याने जे बघितलं तेच करण्याचा प्रयत्न तो विद्यार्थी किंवा ते लहान मूल त्या ठिकाणी करत असतं. मग अशा विद्यार्थ्यांना जे सामाजिक जे काही आदर्श असेल, आदर्श म्हणजेच काय तर मग एखादा खेळाडू असेल तर त्याला एखाद्या खेळाची आवड असेल तर त्या खेळामधील जो काही आदर्श खेळाडू आहे त्या खेळाडूचा स्वभाव किंवा तो खेळाडू कशा प्रकारे त्या ठिकाणी उच्च स्थानापर्यंत पोहोचला त्याच्याविषयी त्याला माहिती देणे आणि प्रेरित करणे त्यापासून, जेणेकरून तो खेळ देखील आवडीने खेळेल. फक्त खेळच नसून इतर दुसऱ्या क्षेत्रातही आदर्श व्यक्ती त्या ठिकाणी तो शोधू शकतो. शास्त्रज्ञ असेल किंवा शिक्षक असेल किंवा कोणतेही घटकामधील असेल तर त्या आदर्श व्यक्ती प्रत्येक मुलाचा त्या ठिकाणी कोणी ना कोणी त्या ठिकाणी आदर्श असतो. मग तो आदर्श आपण त्या सामाजिकरणामध्ये त्या आदर्शाचं कसं महत्त्व किंवा त्या आदर्श व्यक्तिमत्व कशा प्रकारे घडलं त्याविषयी माहिती देणे गरजेचं आहे. आगे है प्रतियोगिता एवं सामूहिक कार्यों को बढ़ावा. समाजीकरण में सामूहिक कार्य की अहम भूमिका होती है. समूह से ही सामाजिक प्रक्रिया शुरू होती है. किसी प्रतियोगिता के आयोजन से बच्चों में रुचि निर्माण होती है.
प्रतियोगिता म्हणजेच काय तर स्पर्धा असेल, आणि सामूहिक म्हणजे ग्रुप, एखादं टीम वर्क आपण ज्याला म्हणतो, की कोणतंही कार्य एका विद्यार्थ्याने केलं पाहिजे. जर सगळे विद्यार्थी मिळून ते कार्य जर करत असाल तर अतिशय आनंदाने ते कार्य किंवा लवकर त्या ठिकाणी ते कार्य देखील संपते किंवा ते लवकर कार्य पूर्ण होते. त्याचप्रकारे एकमेकांच्या बाबतीत मुलांचा जो काही गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर होतो आणि एकमेकांना मदत करण्याची इच्छा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यामध्ये प्रवृत्त होत असते. तर ह्याच प्रकारे तर त्या शिक्षकाला काय करायचं आहे, तर जे काही स्पर्धा असेल त्या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जे काही सामूहिक कार्य असेल तर त्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ग्रुप करून त्या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेणे, जेणेकरून विद्यार्थीमध्ये एकमेकांविषयी एक वेगळी भावना त्या ठिकाणी निर्माण होते आणि एक ग्रुपचं वर्क काय असतं किंवा ते ग्रुपचं काम किती चांगल्या प्रकारे करू शकतात ही समज त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होत असते. पुढचं आहे छात्र के प्रति सकारात्मक सोच. आणि शिक्षकांना जे काही ते सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सारखेच असतात, तर त्या विद्यार्थ्यांना देखील सकारात्मक म्हणजेच एखादा विद्यार्थी एक वेळेस अपन बगुन घेऊ. सभी छात्र की आकलन क्षमता अलग अलग प्रकार की होती है. कोई छात्र किसी विषय में कमज़ोर है तो उसके लिए अध्यापन पद्धति में बदलाव लाना जरूरी है. प्रात्यक्षिक की जहाँ आवश्यक है वहाँ प्रयोग करे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची जी काही बौद्धिक क्षमता असते, जी काही आकलन क्षमता असते, ती सारखी नसते हे आपल्याला माहीत आहे. मग जर सारखी नसेल तर मग आपण काय करायचं, किंवा एका विद्यार्थ्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो का, तर नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची ही आकलन क्षमता वेगवेगळी असते, त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी त्याला शिकवावं लागतं. तो कोई छात्र किसी विषय में कमज़ोर है तो उसके लिए अध्यापन पद्धती, मग जे काही शिक्षकाची शिकवण्याची जी काही पद्धती आहे त्यामध्ये थोडासा बदल करून जी ज्या पद्धतीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला लवकर समजेल हे आपण ओळखून त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिकवायचं आहे. हीच शिक्षकाची समाजीकरणासाठी महत्त्वाची भूमिका आहे. प्रात्यक्षिक म्हणजे जे काही प्रॅक्टिकल आहे त्याची ज्यावेळेस मला गरज पडेल, फील्ड वर्क असेल किंवा फील्डवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना एखाद्या झाडाचा परिचय त्या ठिकाणी द्यायचा असेल तर ते झाड कशा प्रकारे त्या ठिकाणी आहे, त्याचे पानं कसे आहेत ते समोर जाऊन किंवा त्या विद्यार्थ्यांना त्या झाडाजवळ उभं करून किंवा त्याला त्या पानांना स्पर्श करून जर त्या ठिकाणी तो टॉपिक त्याला समजून सांगितला तर लवकर त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहील. तर अशा प्रकारे शिक्षक आणि समाजीकरण हे किती महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात येत असतं. तर याप्रमाणे शिक्षकाची भूमिका नेमकं समाजीकरणामध्ये कोणती आहे, तर ही या 5 गोष्टीतून आपल्या लक्षात आली असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.